सुरुवातीला बातमी येते आहे अमरावतीच्या एका बाबाच्या आईयाशी। त्याचं नाव आहे बालयोगी संत मुरलीदास महाराज। सादूर बाजारमधल्या एलकीपूर्ण गावामध्ये मुरलीदास महाराजाचा एक मठ आहे आणि याच मठातल्या स्नानगृहामध्ये बाबानं महिलांशी अश्लील चाळे केल्याचं आता उघड झालं आणि विशेष म्हणजे स्नानगृहामध्ये रेकॉर्ड झालेला हा व्हिडिओ 2015चा असून तो आता व्हायरल झालाय म्हणून सगळ्यांसमोर आलाय। विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये 5 ते 6 वेगवेगळ्या महिलांशी हा मुरलीधर बाबा अश्लील चाळे करतोय असं फुटेज रेकॉर्ड झालंय। शशांक चौरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। शशांक, 2015चं हे फुटेज समोर आलंय, मात्र निश्चितच या बाबाचा तिथं बाई भक्तजण असतील आणि या सगळ्यांमध्येच आता नाराजी असेल आणि चीड पण असेल। बिलकुल मयुरेश, हा जे मठ आहे त्या मठाचे हे मुरलीधर महाराज हे मठाधीश आहे आणि हे यांचं हे प्रवचन आणि भगवद्गीता याच्यामध्ये यांची एक खाती आहे। पूर्ण विदर्भामध्ये यांना एक ओळखल्या जातो। प्रवचन करण्यासाठी खूप ठिकाणी हे जातात, ते कंटिन्यू फिरत असतात आणि या प्रवचनामुळेच आणि त्यांचा आवाज आणि त्यांची जी संगीत आहे तो खूप लोकांना आवडतो, त्याच्यामुळे लोक यांच्याकडे खूप प्रभावित आहे। यांचं हे जे मठ आहे ते एकलीपूर्णामध्ये आहे। 2 एकर मध्ये हे मठ आहे। आध्यात्मिक प्रवचन आणि भागवत सप्ताह इथे नेहमीच चालत असतात आणि आता हा जो व्हिडिओ आहे तो हा मुरलीधर महाराजांचा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता शफीक राजा म्हणून आहे, त्यांनी पोलिसांमध्ये हा व्हिडिओ आणि या महाराजांसंदर्भात तक्रार केलेली आहे। पोलिसांनी हे जे व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बघून त्या महिलांना सुद्धा त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये बोलवले होते आणि त्या महिलांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही स्वयंमर्जीने हे सर्व कृत्य केलेलं आहे। त्याच्यामुळे आता हा प्रश्न उद्भवत आहे की कोण महिला समोर येत नसल्यामुळे आता हे महाराजांचा आता पोलीस काय पुढे करतात। फक्त शशांक, जसं तुम्ही सांगितलं की या महिलांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट पोलिसांना दिलेलं आहे, पोलिसांनी अजून काहीच कारवाई केलेली नाहीये म्हणजे त्यांच्या विरोधात? अजूनही महाराजांविरुद्ध पोलिसांनी काही कारवाई केलेली नाहीये। त्याचं कारण पोलीस हे सांगताय की महिलांकडून आम्हाला कोणतेही अजून तक्रार प्राप्त झालेली नाही। पोलिसांनी एक एनजीओ जी आहे अमरावतीला असते, ते एनजीओची काही महिलांना घेऊन जे महिलांवर या महाराजांनी ते शोषण केलेलं आहे त्यांच्यासोबत बोलल्या। एनजीओनी सर्व ही माहिती महिलांकडून घेतली, मात्र महिलांनी त्या एनजीओना सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही हे स्वमर्जीने केलेलं आहे। त्याच्यामुळे आता हा प्रश्न उद्भवत आहे की आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायची कोणी आणि त्यानंतर गुन्हा जर दाखल करायचा असेल, कारवाई करायची असेल तर ती करायची कशी असा प्रश्न आहे। मात्र त्या भागामध्ये बऱ्यापैकी प्रस्त असलेल्या या मुरलीदास बाबाचे हे सगळे चाळे व्हिडिओमध्ये तर रेकॉर्ड झालेले आहेत, पोलिसांनी चौकशी तर केलेली आहे, पण प्रश्न असा आहे की तक्रार द्यायला पुढे कोणी नाही।